हॅलो एव्हरीवन. आपण आजपासून नवीन टॉपिक स्टार्ट करणार, दॅट इज मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. आता बेसिकली हे जेव्हा तुम्ही स्टार्ट कराल तेव्हा तुम्हाला इथे स्टार्ट मेनूमध्ये मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट असं आयकॉन मिळेल, त्याच्यावर क्लिक करा. देन तुमच्यासमोर असं पॉवर पॉईंट स्टार्ट होईल. आता बेसिकली जसं वर्डमध्ये इथे पेज असतं, ब्लँक पेज असतं, तसं यामध्ये तुमच्यासमोर जी दिसते पेज जे दिसते त्याला आपण काय म्हणतो, स्लाईड म्हणतो. हा जो स्लाईड व्ह्यू आहे हा बाय डिफॉल्ट तुम्हाला ओरिएंटेशन दिसेल. तुम्हाला त्या ओरिएंटेशन लँडस्केप टाईपचं ओरिएंटेशन तुम्हाला इथे दिसतं आहे. बाय डिफॉल्ट जनरली तुम्ही वर्डमध्ये बघायला गेलात तर पोर्ट्रेट असतं. ओके, देन हा त्यांचा बाय डिफॉल्ट लेआउट असतो, व्ह्यू असतो. तसा तुम्ही इथे शॉर्टमध्ये इथे पण तो लेआउट बघू शकता. आता बेसिकली ह्याचा जो यूज आहे तो कशासाठी होतो, तो वेगवेगळ्या प्रेझेंटेशनसाठी होतो. त्याच्यामुळे तुम्ही एखादी टॉपिक प्रेझेंट करणार असाल, एखादा तुमचा पेपर प्रेझेंट करणार असाल, और एखादी कन्सेप्ट प्रेझेंट करणार असाल तर ह्याच्यासाठी तुम्हाला ह्या प्रेझेंटेशनचा खूप यूज होतो. तर जेव्हा तुम्ही जनरली ही फाईल सेव्ह करायला जाल तेव्हा तुम्हाला फाईल, देन सेव्ह, देन तुम्ही ह्या प्रेझेंटेशनचं नाव असं प्रेझेंटेशन 1 असंच ठेवू शकता. आणि ह्याचं बाय डिफॉल्ट एक्सटेन्शन असतं PPTX. ओल्ड व्हर्जनमध्ये त्याचं एक्सटेन्शन होतं PPT. सो जनरली पॉवर पॉईंटचं जे एक्सटेन्शन असतं इट इज PPTX. देन महत्त्वाची दुसरी गोष्ट याच्यात आपण अशी बघूया की ह्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट काही लेआउट्स असतात. हा एक लेआउट आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही हेडिंग देऊ शकता आणि इथे तुम्हाला दिसतं आहे की इथे सब टायटल देता येतं. सो इथे टायटल आणि सब टायटल अशा दोन गोष्टी आपण इथे सेट करू शकतो. सो मी इथे एक टायटल देतो. लेट अस कन्सिडर द टायटल इज पोल्युशन. मी एक सिम्पल टायटल दिलं आहे. देन इथे समजा तुम्हाला काही सब टायटल्स द्यायचे आहेत, लाईक दिस एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन अँड सो ऑन. सो अशी जर वेगळी तुम्हाला सब टायटल्स आणि टायटल द्यायची असेल तरी पण तुम्हाला इथून देता येतात. हा एक भाग झाला. देन जर तुम्हाला समजायचं लेआउट बदलायचं असेल तर तुम्ही इथून लेआउटमधनं असे वेगवेगळे लेआउट्स वापरू शकता. इथे तुम्हाला वेगवेगळे लेआउट्स दिसत आहेत. ओके, मी आता हाच कॅरी करतो. देन समजा तुम्हाला ह्याची काही डिझायनिंग बदलायचं आहे. आता हे ब्लँक तुम्हाला दिसतं आहे स्लाईड, और यू कॅन से ही व्हाईट स्लाईड तुम्हाला दिसते. त्याच्याऐवजी मी जरा वेगळी स्लाईड इथे घेतो. फॉर एक्झाम्पल आपण इथे जरा चांगली स्लाईड घेऊया, लाईक दिस. अशी एखादी स्लाईड घेतली तर तुम्हाला इथे दिसेल की ह्या टायटलला एक ऑरेंज कलर किंवा डार्क ऑरेंज जर का एखादा कलर तुम्हाला इथे अप्लाय झालेला दिसेल, तो कलर पण तुम्ही बदलू शकता. इथे तुम्हाला सबटायटल्स इथे आलेले दिसतील. ओके, सो हा एक भाग तुम्हाला इथे दिसेल की ओरिजिनल जे बाय डिफॉल्ट पॉवर पॉईंट प्रोव्हाइड करतात त्याच्यापेक्षा वेगवेगळे डिझाईन्स पण तुम्हाला अप्लाय करता येतील. दुसरं डिझाईन एखादा अप्लाय करून बघूया, लाईक दिस. हे पण तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्हाला जे आवडेल, तुम्हाला जे सूट होईल तुमच्या टॉपिकला ते तुम्ही एखादं घेऊ शकता, लाईक दिस. ओके, सो हा एक भाग झाला. आता आपण दुसरी गोष्ट बघूया ह्याच्यामध्ये की होम ह्याच्यामध्येच तुम्ही ह्याच्यामध्ये बोल्ड, इटॅलिक जसं आपण मागच्याही शिकलो होतो वर्डमध्ये, त्याच पद्धतीने तुम्हाला इथे पण सगळ्या गोष्टी अवेलेबल करून मिळतील. तुम्ही फॉन्ट साईज कमी जास्त करू शकता, कलर्स वेगवेगळे अप्लाय करू शकता. अप्पर केस, लोअर केस, कॅपिटलाइज इच वर्ड, टॉगल केस, सेंटेन्स केस, या सर्व प्रकारचे जे आपण इफेक्ट त्यावेळी बघितले होते ते सगळे इफेक्ट तुम्हाला इथे दिसतील. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही हा एखादा लेआउट सेट करून एखादी स्लाईड डिझाईन करू शकता. देन जर समजा तुम्हाला नवीन स्लाईड ह्याच्या खाली हवी असेल तर यू कॅन क्लिक ॲट हिअर, दॅट इज न्यू स्लाईड. न्यू स्लाईड म्हणतात की तुम्हाला इथे परत वेगवेगळे लेआउट्स दिसत आहेत. सो तुम्हाला कुठचा लेआउट हवा आहे, कसं लेआउट तुम्हाला घ्यायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही तो लेआउट ॲड करू शकता. सो लेट अस कन्सिडर मी लेआउट घेतला टायटल ओनली. तुम्हाला इथे बाय डिफॉल्ट ते टायटलवाली जी स्लाईड असते ती तुम्हाला अवेलेबल करून मिळेल. तुम्हाला ह्याचा लेआउट बदलायचा असेल तरी पण तुम्ही लेआउट बदलू शकता, काही प्रॉब्लेम नाही. देन समजा मी इथे घेतलं एअर पोल्युशन. एअर पोल्युशन हे हेडिंग दिलं. देन एअर पोल्युशनबद्दल जर तुम्हाला इथे काय ॲड करायचं असेल देन यू कॅन यूज दिस इन्सर्ट, देन टेक्स्ट बॉक्स. आता मी इथे टेक्स्ट बॉक्स ॲड करतो आणि इथे लिहितो इट कॉजेस occurs due to
व्हेकल्स असं मी एक फक्त स्टेटमेंट लिहितो. हा मला असे मुद्दे लिहायचे. सो हा एक पॉईंट झाला. देन दुसरा पॉईंट आपण घ्या, इट कॉजेस ड्यू टू व्हेकल्स, इट कॉजेस ड्यू टू सम गॅसेस अँड सो ऑन. असं मी काही पॉईंट समजा घेतले. देन तुम्ही ह्या सर्व पॉईंट्सना चांगल्या प्रकारे हायलाईट करू शकता, लाईक बुलेट्स, ऑर यू कॅन यूज नंबरिंग. सो इट विल लुक गुड. अँड जनरली तुम्ही एखादी कन्सेप्ट लिहिणार असाल तर ती तुम्ही पॉईंट वाईज मांडणं एक्सपेक्टेड आहे, रॅदर दॅन थिअरॉटिकल. और जसं तुम्ही एखादा एसे लिहिता, निबंध लिहिता, त्याच्यापेक्षा हे तुम्हाला पॉईंट वाईज लिहिणं एक्सपेक्टेड आहे. सेम वे जर तुम्हाला एखादी नवीन स्लाईड अजून घ्यायची असेल तर इथे तुम्ही राईट क्लिक करून न्यू स्लाईड म्हणू शकता. और जसं आता आपण इथे घेतो न्यू स्लाईड, असं तुम्ही घेतलं तरी चालेल. किंवा इथून समजा मी कॉपी केली आणि डुप्लिकेट म्हटलं तरी पण चालतं, डुप्लिकेट स्लाईड. सो ही जी स्लाईड आहे तशी तिथे पण तुम्हाला दुसरी स्लाईड दिसेल. सो त्याच्यामध्ये आपण दुसरं घ्या, वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशन रिलेटेड तुम्हाला काय घ्यायचं असेल ते तुम्ही सगळे पॉईंट्स इथे मेन्शन करू शकता. ठीक आहे. ओके, हा झाला भाग हाऊ टू क्रिएट स्लाइड्स, हाऊ टू मॅनेज सम डेटा ऑन दॅट स्लाईड. सो हा एक भाग आपण आत्ता बघितला. आता जेव्हा आपण स्लाईड ॲक्च्युली प्रेझेंट करायला जातो तेव्हा नुसती अशी स्लाईड दाखवून चालत नाही. यू शूड रन स्लाईड शो. आता स्लाईड शो हा तुम्हाला स्लाईड शो ह्या टॅबमध्ये इथे दिसेल. दॅट इज फ्रॉम बिगिनिंगला क्लिक केलं की तुमचा स्लाईड शो बिगिन होईल. मी आता इथे क्लिक करतो आहे, ओके म्हणा, तुमचा स्लाईड शो बिगिन झाला. दिस इज युअर फर्स्ट स्लाईड. तर तुम्ही क्लिक केला, जसा माऊस ने क्लिक केलं और तुम्ही डाऊन ॲरो प्रेस केला तरी पण तुमचा नेक्स्ट स्लाईड येऊ शकते. सो अशापर्यंत तुमचा जी स्लाईड शो आहे तो रनिंगमध्ये जाईल, ॲज वेल ॲज तुमची स्लाईड फुल स्क्रीनमध्ये तुम्हाला प्रोजेक्टरवर किंवा तुमच्या कुठल्याही एखाद्या वेगळ्या डिव्हाइसवर रन करता येऊ शकते. इथे तुमचा स्लाईड शो संपलेला आहे. यू कॅन प्रेस F5. F5 ही शॉर्टकट कीज आहे की ज्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, स्लाईड शो रन करू शकता. जसं मी आत्ता प्रेस केलं, F5 प्रेस केलं मी. सो F5 करून पण तुम्ही एखादी स्लाईड जी आहे ती रन करू शकता. तुम्हाला इथे स्लाईड शो सेटअप पण करता येतो, टायमिंगमध्ये पण सेट करता येतो. समजा तुम्हाला या स्लाईडपासून रन करायचं असेल तर यू कॅन यूज फ्रॉम करंट स्लाईड. सो डायरेक्टली त्या स्लाईडपासून तुमचा जो स्लाईड शो आहे तो रन होईल. त्याच पद्धतीने तुम्ही अजून काही ज्या वर्डमध्ये आपण गोष्टी शिकलो त्याच गोष्टी आपण इथे पण करू शकतो, लाईक बोल्ड, इटालिक, अंडरलाईन. देन जसं आपण बघितलं बुलेट्स अँड नंबरिंग, देन अलाइनमेंट्स. देन आता इथे नवीन एक गोष्ट तुम्हाला दिसेल, दॅट इज टेक्स्ट डिरेक्शन. आता समजा मी हे टेक्स्ट सिलेक्ट केलं, ते टेक्स्ट डिरेक्शन मी सिलेक्ट केलं लाईक दिस. देन तुम्हाला इथे दिसतं आहे की या पद्धतीने तुम्हाला टेक्स्ट रोटेट करून मिळेल, टेक्स्ट डिरेक्शन बदलून मिळेल. अशा पद्धतीने पण तुम्हाला टेक्स्ट घेता येतं, और अशा पद्धतीने पण तुम्हाला घेता येईल. सो जसं तुम्हाला टेक्स्टची गरज आहे, जशी तुम्हाला टेक्स्ट रिक्वायर्ड आहे, ज्या डिरेक्शनमध्ये हवं आहे, जसं हवं आहे तसं तुम्ही इथे टेक्स्ट त्या डिरेक्शनमध्ये रोटेट करून घेऊ शकता. सेम वे अलाइनमेंट तुम्हाला ठेवायचे आहे मिडल, बॉटम अँड टॉपमध्ये, तरी पण तुम्हाला ह्या अलाइनमेंट ॲडजस्ट करता येतात. देन आपण मागच्या वर्डमध्ये इन्सर्ट काही वेगवेगळे शेप्स केले होते इन्सर्ट मेनूमधून. तेच शेप्स सगळे तुम्हाला इथे पण या होम टॅबवर अवेलेबल आहेत. देन समजा तुम्हाला इथे अरेंजमेंट काही करायचे आहे, कलरिंग काही करायचे तरी पण तुम्ही देऊ शकता. आता फॉर एक्झाम्पल हा बघा, हा जो येलो सर्कल आहे तो मी ब्ल्यू जो रेक्टँगल त्याच्यावरती ठेवलेला आहे. सो जर मला तो मागे टाकायचा असेल तर अरेंज सेंड टू बॅक पण करू शकता, परत वरती हवा असेल तर ब्रिंग टू फ्रंट पण करू शकता. सो अशा पद्धतीने तुम्ही ह्या अरेंजमेंट पण तुम्हाला करता येतील. देन समजा ह्याला ग्रुपिंग करायचं असेल तर सिलेक्ट करा दोन्ही गोष्टी, दॅट इज सर्कल अँड रेक्टँगल. आणि ते ग्रुप करा, ग्रुप. सो ग्रुप फॉर्म झाला की दोन्ही एकदम सिलेक्ट तुम्हाला करता येतील. आता समजा तुम्हाला या टेक्स्टच्या मागे हे तुम्हाला समजा ही इमेज और हे आता जे आयकॉन्स आहेत ते टाकायचे असेल तरी पण करता येतात, लाईक दिस अरेंज सेंड बॅकवर्ड. सो अशा पद्धतीने तुम्हाला ते बॅकवर्डला मूव्ह करता येतील. हे बघा तुमचं टेक्स्ट आता त्याच्यावर ओव्हरलॅप झालेलं तुम्हाला दिसेल. सो अशा पद्धतीने तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. देन दुसरी गोष्ट आपण इथे बघूया की जर समजा इथे परत मी इकडे ठेवलं आणि मला याला कलर वगैरे द्यायचं असेल तरी पण कलर्स वगैरे देता इथूनच येतात. आउटलाईन जरा वेगळी हवी असेल तरी पण आउटलाईन वेगळी देता तुम्हाला येऊ शकते. देन इफेक्ट्स काही द्यायचे असतील, ग्लो वगैरे करायचं असेल ग्लो करू शकता तुम्ही, शॅडो द्यायचे असेल शॅडो देऊ शकता.
सो अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यासाठी करता इथेच येऊ शकतात. देन इन्सर्टमध्ये जसं आपण मागचे टेबल बघितलं होतं तसंच टेबल तुम्हाला इथे मी तुम्हाला ॲड करून दाखवतो. नवीन स्लाईड घेतो, त्याच्यात टेबल जर तुम्हाला काही दाखवायचं असेल, टेबल लाईक स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला काही डेटा शो करायचा असेल तरी तुम्हाला इथे टेबल घेता येऊ शकतं. सो इथे मी टेबल तुम्हाला घेऊन दाखवतो लाईक दिस. सो असे तुम्ही हेडिंग्स इथे देऊ शकता, तुमचा डेटा इथे ॲड करू शकता. देन इथेच मी नेक्स्ट स्लाईड ॲड करतो, न्यू स्लाईड. देन इन्सर्ट, पिक्चर करतो. पिक्चर म्हणजे एखादी ऑरिजिनल तुमची जी इमेज आहे समजा तुम्हाला ॲड करायची असेल तुम्ही ती ॲड करू शकता लाईक दिस. सो मी एक इमेज घेतो आणि इन्सर्ट करतो. सो ही इमेजची ॲड झाली. देन तुम्हाला असंच काहीतरी दुसऱ्या ह्याच्यातनं पण ॲड करता येतं. मी एक लेआउट बदलतो. आधी दुसरी एक आपण स्लाईड घेऊया. देन लेआउटला जाऊया. लेआउटमध्ये मी हा एक पॉईंट घेतो. ह्याच्यामध्ये बघा इथे तुम्ही क्लिक केलं की टेबल इन्सर्ट होईल, इथे क्लिक केलं की चार्ट, इथे क्लिक केलं की स्मार्ट आर्ट, इथे क्लिक केलं की एखादी ऑडिओ व्हिडिओ फाईल, इथे क्लिक केलं की क्लिप आर्ट, व्हेअरएज इथे क्लिक केलं की तिथे इमेज ॲड होईल. सो मी इथे क्लिक करतो आणि दुसरी इमेज ॲड करतो. सो अशा पद्धतीने तुम्ही तिथे इमेज पण ॲड करू शकता विथ द हेल्प ऑफ दॅट लेआउट ऑप्शन. ओके. देन जर समजा तुम्हाला चार्ट ॲड करायचा असेल, अगेन इथे मी लेआउट बदलतो लाईक दिस. चार्ट घेऊया, एखादा हा चार्ट घेऊ. जसं आपण वर्डमध्ये चार्ट ॲड केला होता तसाच तुम्हाला इथे कॅटेगरी देन सिरीज तुम्हाला दिसत आहेत. सो ह्याचा रिफ्लेक्शन तुम्हाला या स्लाईडमध्ये दिसेल. सो अशा पद्धतीने तुम्ही स्लाईडमध्ये पण चार्ट ॲड करू शकता. जे आपण वर्डमध्ये सगळं शिकलो त्याच गोष्टी तुम्हाला इथे सगळ्या इथे ॲड करता येतात. देन जर तुम्हाला समजा स्मार्ट ॲड करायचं आहे कुठलंही करूया. सो या पद्धतीचं स्मार्ट आर्ट पण तुम्हाला इथे ॲड करून घेता येऊ शकतं. सो दिस वे यू कॅन ॲड व्हेरियस थिंग्स इन युअर स्लाईड शो. ओके. जर तुम्हाला एखादा फोटो अल्बम जरी ॲड करायचा असेल तरी पण ॲड करता येतो. देन हेडर फुटर पण ॲड करता येतात. सो डेट अँड टाईम मी ॲड करतो स्लाईडला. सो इथे तुम्हाला राईट कॉर्नरला दिसेल की डेट ॲड झालेली आहे. जर तुम्हाला स्लाईड नंबर ॲड करायचा असेल स्लाईड नंबर ॲड करू शकता लाईक दिस. इथे 4 नंबर तुम्हाला दिसतो आहे. सो फर्स्ट स्लाईडला तुम्हाला इथे फर्स्ट नंबर दिसेल. सो अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे ॲड करता येऊ शकतात. एखादं समजा मॅथमॅटिक्स बेस्ड इक्वेशन जर तुम्हाला हवं असेल तरी पण इथे ॲड करता येईल. समजा ऑडिओ ॲड करायचा असेल तरी ऑडिओ येतो, व्हिडिओ ॲड करायचा असेल तरी पण येतो. सो अशा दोन्ही गोष्टी तुम्हाला इथे ॲड करता येऊ शकतात. तुम्हाला एक व्हिडिओ फाईल जर लगेच अवेलेबल झाली, व्हिडिओ ॲड करून दाखव. नाही, व्हिडिओ आपल्याकडे अवेलेबल नाही आहे सध्या, बट स्टील यू कॅन ॲड व्हिडिओ अँड ऑडिओ. देन आपण डिझाईन टॅब पण बघितलेली आहे, त्याच्यात खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स असतात. सो ती डिझाईन्स तुम्ही वापरू शकता. देन जर समजा तुम्हाला इथे बॅकग्राऊंड स्टाईल बदलायची असेल तरी पण बॅकग्राऊंड स्टाईल इथे बदलता तुम्हाला येते. देन महत्त्वाची आता गोष्ट आपण बघूया, जेव्हा आपण स्लाईड शो रन करतो तेव्हा त्याला जे वेगवेगळे इफेक्ट्स द्यायचे असतात ते तुम्हाला इथे ट्रान्झिशनमध्ये दिसतील. सो हे जे सगळे ट्रान्झिशनमधले इफेक्ट्स आहेत ते सगळे तुम्हाला स्लाईडला अप्लाय झालेले दिसतील. आता फॉर एक्झाम्पल जर मी इथे सेट करतो एखादा शेपसारखा, शेप हा इफेक्ट जर मी सेट केला तर त्याचा इफेक्ट तुम्हाला इथे जाणवेल. बघा, मी प्रिव्ह्यू पुन्हा करतो. हा बघा, आता मी इथे जर गेलो तर तिथे पण मला वेगळा द्यायचा असेल तरी वेगळा देता येतो, और हाच द्यायचा असेल तरी पण देता येतो. सो फॉर एक्झाम्पल मी जर इथे इफेक्ट दिला एखादा ट्रान्झिशन इफेक्ट, देन तुम्हाला इथे स्टार अप्लाय झालेला दिसेल. जेव्हा मी ही स्लाईड शो रन करेन तर तुम्हाला ह्या पद्धतीचा इफेक्ट तिथे दिसतो. दुसऱ्या स्लाईडला पण सेम इफेक्ट मी अप्लाय केला आहे. सो तोच इफेक्ट तुम्हाला इथे दिसेल. मी इथे एंड शो करतो राईट क्लिक करून. सो अशा पद्धतीने तुम्ही एखादा इफेक्ट स्लाईडला देऊ शकता. इथे वेगवेगळे प्रकारचे इफेक्ट्स तुम्हाला इथे दिसतील. लेट अस कन्सिडर मी जर एखादा इफेक्ट दिला, फॉर एक्झाम्पल लेट अस दिला मी फेड. सो फेड इफेक्ट जर मला सगळ्या स्लाईडना द्यायचा असेल तर मी इथे देऊ शकतो अप्लाय टू ऑल. सो अप्लाय टू ऑल म्हटलं की सगळ्या स्लाईड्सना, ज्या ज्या सगळ्या स्लाईड्स आहेत त्या सगळ्या स्लाईड्सना तोच इफेक्ट अप्लाय होईल. आपण एकदा चेक करूया F5 प्रेस करून. हा बघा, इथे फेड अप्लाय झाला. सेकंड स्लाईडला काय मी मुद्दाहून दिला नव्हता मॅन्युअली, बट अप्लाय टू ऑल केल्यामुळे त्याला पण तो फेड हा इफेक्ट अप्लाय झाला. सो सगळ्या स्लाईड्सना आता तुम्हाला दिसेल की फेड हा इफेक्ट ते दिसतो आहे.
ओके, हा भाग झाला तुमच्या स्लाईडला जे इफेक्ट आहेत त्याच्याबद्दल. आता जर तुम्हाला ॲनिमेशन द्यायचं असेल, आता ॲनिमेशन म्हणजे काय, तर हा पॉईंट तुम्हाला दिसतो, हे एक 5-6 पॉईंट इथे तुमच्या स्लाईडमध्ये ॲड झालेत. सो ह्या प्रत्येक ह्याला जर तुम्हाला काही ॲनिमेशन द्यायचं असेल तरी पण देता येतं. फॉर एक्झाम्पल मी समजा पहिली लाईन सिलेक्ट केली आणि इथे मी ॲड केलं फ्लाय इन. सो फ्लाय इन जर मी इफेक्ट अप्लाय केला तर तुम्हाला इथे दिसेल की फ्लाय इन इफेक्ट तुम्हाला अप्लाय झालेला दिसेल. जर मला दुसरा काहीतरी इफेक्ट द्यायचा असेल, सो मी दुसरी लाईन सिलेक्ट केली, दुसरा इफेक्ट द्यायचा असेल दुसरा इफेक्ट पण देता येतो. देन शेप सिलेक्ट केला, शेपसारखा पण इफेक्ट तुम्हाला देता येईल, और कुठचा इफेक्ट देता येईल. जो तुम्हाला इफेक्ट हवा आहे तो सगळा इफेक्ट तुम्हाला इथे देता येऊ शकतो. आता मी बेसिकली काय केलं तर 5 ह्याला वेगवेगळे 5 इफेक्ट दिले आणि इथे तुम्हाला दिसेल की 1 2 3 4 5 असे 5च्या 5 इफेक्ट तुम्हाला इथे ॲड झालेले दिसतील. आता हे बेसिकली इफेक्ट कसे रन होतात ते आपण बघूया. मी स्लाईड शो करंट स्लाईडपासून रन करतो. सो इथे बघा, पहिल्यांदा फक्त एअर पोल्युशन हे टायटल दिसलं आणि ती इमेज दिसते. आता मी क्लिक करतो आणि तुम्हाला क्लिक केल्यावर पहिला जो आपण इफेक्ट अप्लाय केला आहे, ॲनिमेशन जे अप्लाय केलं आहे तुम्हाला इथे ॲड झालेलं दिसेल. दिस इज फर्स्ट. आता मी पुन्हा क्लिक करतो, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ इफेक्ट अँड लास्ट दिस इज फिफ्थ इफेक्ट. सो अशा पद्धतीने तुम्हाला सगळे इफेक्ट एक क्लिकवर ॲड करता येऊ शकतात. हा एक भाग झाला. दुसरा एक शॉर्टकट तुम्हाला दाखवतो. आता जर तुम्ही असा टेक्स्ट, आपण मगाशी काय तर इन्सर्टमधनं टेक्स्ट बॉक्स घेतला होता आणि त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी ॲड केल्या होत्या. सो जर मी टेक्स्ट बॉक्सच सिलेक्ट केला, ॲनिमेशनमध्ये गेलो आणि जर मी समजा इथे फ्लोटिंग म्हटलं तर फ्लोटिंग केल्यानंतर सगळ्याच्या सगळे ॲट अ टाईम फ्लोट होतात. आता हे कधी फ्लोट होतात, जेव्हा मी एकच इफेक्ट सगळ्यांना देतो तेव्हा. ओके, सो जर मी ही स्लाईड रन केली, एकदा क्लिक केलं की सगळ्या 5च्या 5 पॉईंट्स एकदम आले. सो जर तुम्हाला 5च्या 5 पॉईंट एकदम हवे असेल तर तुम्ही हे अप्लाय करू शकता. जर तुम्हाला 5 पॉईंट वेगवेगळे हवे असतील तर आपण एक काम करू शकतो. इथे इफेक्ट ऑप्शनमध्ये जा, इफेक्ट ऑप्शनमध्ये बाय पॅराग्राफ असं घ्या. बाय पॅराग्राफ घेतलं की तुम्हाला ते 1 बाय 1 दिसतील. मी रन करून दाखवतो मग तुम्हाला ते कळेल. सो क्लिक करा, पहिला इफेक्ट जो होईल तो पहिल्या लाईनला अप्लाय होईल, दुसऱ्या लाईनला, तिसऱ्या लाईनला, असं ते प्रत्येक लाईनला तुम्हाला तो वेगळा इफेक्ट अप्लाय झालेला दिसेल. सो अशा पद्धतीने तुम्ही एकाच टेक्स्ट बॉक्सला 5 ठिकाणी जर हवे असतील तर ते 5 ठिकाणी ते अप्लाय करू शकता. देन रिव्ह्यू टॅबमध्ये आपण जसं मागे शिकलो की स्पेलिंग, रिसर्च, स्पेलिंग अँड ग्रामर किंवा रिसर्च, देन थिसॉरस, अशा सगळ्या गोष्टी आहेत. देन व्ह्यूमध्ये तुम्हाला वेगवेगळे व्ह्यूज आहेत. आत्ता आपण जो बघतो तो नॉर्मल व्ह्यू आहे. देन सेकंड आहे स्लाईड सॉर्टर. स्लाईड सगळ्या तुम्हाला ॲट अ टाईम सॉर्ट होऊन दिसतात. देन स्लाईड्समध्ये जर तुम्ही काही नोट्स लिहिल्या असतील, इथे जर तुम्हाला काही नोट्स लिहायचे असतील अशा नोट्स पण लिहिता येतात. सो नोट्स आणि स्लाईड असं पण ॲट अ टाईम आपण बघू शकतो. रीडिंग व्ह्यू हा फुल जसं आपण बघतो तसं रीडिंग व्ह्यू तुम्हाला इथे दिसेल. देन तुम्हाला काही सेटिंग मास्टरली सेव्ह करायचे असतील तर तुम्ही हे स्लाईड मास्टर वगैरे यूज करू शकता. देन इथे रुलर आहे. रुलर नसेल तर तुम्हाला काही गोष्टी ॲडजस्ट करता येत नाहीत, लाईक मार्जिन्स वगैरे. देन ग्रीड लाईन्स आहेत. देन झूम करू शकता तुम्ही. ग्रे स्केल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पण बघू शकता. कलर हवा असेल कलर पण बघू शकता. सो ह्या दोन्ही गोष्टी इथे अवेलेबल आहेत. सो अशा पद्धतीने तुम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तुमच्या प्रेझेंटेशनसाठी, इफेक्टिव्ह प्रेझेंटेशनसाठी यूज करू शकता. होपफुली तुम्हाला हे PPT एक शॉर्ट तुम्हाला व्हिडिओ मी क्रिएट केलेला आहे, तर होपफुली तुम्हाला समजला असेल. प्लीज ह्याला सबस्क्राईब आणि लाईक करा. थँक्यू.